मित्रांनो, मी जे आहे ते फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती, की लाडक्या बहिणीला आता 3,000 रुपये पुन्हा जे आहे ते वितरण सुरू झालेलं आहे. आणि खरोखरच या ठिकाणी पहा, ज्या लाडक्या बहिणीला पैसे आले नव्हते, त्यांना आता या ठिकाणी पैसे येण्यासाठी सुरुवात झालेली आहे. तर मी पोस्ट टाकलेली होती कोणती, की या ठिकाणी पहा खुशखबर, लाडक्या बहिणींना मार्च व एप्रिल महिन्याचे 3,000 रुपये आले. आता ज्या महिलांना मिळाले नव्हते त्यांना आलेले आहेत हे. आता नक्कीच तुम्ही या ठिकाणी पहा, तुम्हाला आले असतील तर लगेच कमेंटमध्ये येस टाईप करा आणि तुम्हाला जर आले नसतील तर कमेंटमध्ये नो टाईप करा. आता या ठिकाणी पहा, अशा प्रकारची मी जी आहे ते पोस्ट या ठिकाणी फेसबुकवर टाकली होती आणि त्या ठिकाणी तुम्हाला कमेंटमध्ये सांगितलं होतं, की तुम्हाला जर आले असतील तर येस टाईप करा आणि नसतील आले तर नो करा. तर आपण जे आहे त्या ठिकाणी पहा, कमेंट आपल्याला भरपूर आलेले आहेत. आपण कमेंटमध्ये बघूयात की काय कमेंटमध्ये लिहिलेलं आहे. तर कमेंट अशा आलेल्या आहेत, तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. नाही आले, पहिला कमेंट आहे नाही आले. त्यानंतर दुसरे आहे पुष्पा काळे, यांनी काय दिलेलं आहे की हो आले आहेत, थँक्स. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. तसेच या ठिकाणी पहा, नंतर मंजू संजू असं एक नाव आहे, त्यांनी काय दिलेलं आहे की मार्च एप्रिलचे पैसे नाही आले. तसेच नाही आले. त्यानंतर उमा अमोल कुकाडे यांनी पण लिहिलेलं आहे की नाही आले. त्यानंतर करिश्मा सुनील यांनी लिहिलं आहे हो आले आहेत. तर काही लाडक्या बहिणीचे आले आहेत आणि काही लाडक्या बहिणीचे जे आहे ते आले नाहीत. तर तशा प्रकारे या ठिकाणी पहा, बरेच लाडक्या बहिणी या ठिकाणी टाईप केलेलं आहे की आम्हाला आलेत, आम्हाला नाही आलेत. तर या ठिकाणी पाहू शकतात. त्यानंतर काय लिहिलं आहे की अर्चना माने यांनी लिहिलं आहे ओपन आहे तरी पैसे पडले नाही आहेत. तसेच त्यानंतर वैशाली माळी यांनी लिहिलं आहे नाही आले पैसे. त्यानंतर पाहू शकतात, या ठिकाणी काय लिहिलं आहे 9 ऑगस्टपासून आम्हाला पैसे मिळालेले नाहीत. त्यानंतर या ठिकाणी पाहू शकतात नाही आले म्हणतात. त्यानंतर या ठिकाणी मार्च एप्रिलचे पैसे आले नाहीत, KYC करून आले नाहीत. अशा प्रकारे पाहू शकतात. भंडारा जिल्हा त्याने लिहिलेलं आहे पुढं. तर या ठिकाणी पहा, त्यानंतर या ठिकाणी काय दिलं आहे की श्वेता मेहत्रे नो जानेवारीपासून पैसे जानेवारीपासून नाही आले. या ठिकाणी प्लीज ती शिलाई मशीन घेऊन माझी उपजीविका करायची आहे असं यांनी दिलेलं आहे. चांगली गोष्ट आहे. लाडक्या बहिणी जे आहे ते शिलाई मशीन घेत आहेत, गृहउद्योग करत आहेत, काही ना काही त्यांचा उपजीविका भागवत आहेत. परंतु या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांना या ठिकाणी सरकारने पैसे देणं गरजेचं आहे. त्यांनी जे पात्र आहेत त्यांना या ठिकाणी द्यायला पाहिजेत. त्यानंतर पहा, नम्रता पवार यांनी काय दिलेलं आहे की नाही आले. तर या ठिकाणी पाहू शकतात, कारण की 22 मेला बऱ्याच लाडक्या बहिणीला जे आहे ते पैसे खात्यावरती आलेले आहेत, दोनदा आलेले आहेत. तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते मी प्रूफ दाखवतो. या ठिकाणी पहा, प्रूफ आहे. दुसरी एक पोस्ट मी टाकलेली आहे त्या या ठिकाणी पहा. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात प्रूफ जे आहे ते आपल्याला पहा. तुम्ही प्रूफ काय आहे की पहिला जे आहे ते 22 कुठला आहे, बघा मार्च महिना, मार्च 2026चा 22/5/2026 आलेला आहे. किती हे 1500 रुपये. मार्च महिन्याचा 1500 रुपये 22/5/2026 आलेला आहे. आता दुसरा हप्ता पहा, हे मार्चचा आहे. ते एप्रिलचा पहा तुम्ही, एप्रिलचं पण या ठिकाणी दिलेला आहे. हे 1500 रुपये आहेत आणि हे आहेत एप्रिल 2026चे 22/5/2026ला, म्हणजे कालच हे संपूर्ण पैसे आलेले आहेत. तर अशा प्रकारे हे पैसे तुम्हाला लाईव्ह प्रूफ दिसत आहे आणि तुम्हाला या ठिकाणी आणखीन भरपूर प्रूफ आहेत आपल्याकडे, तुम्हाला पाहिजे असतील तर. तर या ठिकाणी अशा प्रकारे हे लाडक्या बहिणीला, पात्र लाडक्या बहिणीला काल 22 मार्चला बऱ्याच लाडक्या बहिणीला पैसे आलेले आहेत, परंतु त्यामधून पण काही लाडक्या बहिणी राहिले आहेत. आता या ठिकाणी बऱ्याच लाडक्या बहिणी कमेंट करतात की हे वितरण किती दिवस सुरू राहणार आहे. तर या ठिकाणी मला सांगू इच्छितो की हे वितरण जे आहे ते 26 तारखेपर्यंत सुरू राहू शकतं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. जास्त दिवस काय नाही, परंतु एक 26 मार्चच्या आसपासचे वितरण जे आहे ते 26 मार्चपर्यंत असू शकतं. त्यामुळं आणखीन ज्या लाडक्या बहिणीला पैसे आले नाहीत त्यांनी घाबरून जायची गरज नाही आहे. त्यांना जे आहे ते आणखीन 2 ते 3 दिवस वाट पाहायची आहे. आज जे आहे ते 23 तारीख आहे, 23 आहे. तर तुम्हाला जे आहे ते 26 तारखेपर्यंत वाट पाहायची आहे. त्यामुळे आणखीन तुमच्याकडे 2-3 दिवस टाईम आहे. तुम्हाला पण पैसे, तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला हे पैसे येऊन जाणार आहेत. मार्चचे 1500 आणि एप्रिलचे 1500 असे एकूण तुम्हाला हे 3000 रुपये भेटणार आहेत. त्यामुळे तुम्हाला काही करायची गरज नाही आहे. हे 3000 रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहेत. परंतु तुम्हाला जे आहे ते जास्तीत जास्त काय करायचं आहे की तुम्हाला उद्या परवा दिवशी ह्या 2-3 दिवसातच ही वाट पाहायची आहे, पैसे येणार आहेत का नाही. 2-3 दिवसानंतर म्हणजे 26 तारखेपर्यंत तर तुम्हाला हे पैसे भेटून जातील. तुम्हाला जास्त दिवस वाट पाहायची गरज नाही. जर तुम्हाला आले असतील तर कमेंटमध्ये तुम्ही पण या ठिकाणी यस टाईप करा किंवा आले आहेत असं आम्हाला टाईप करा. जर तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्हाला या ठिकाणी पैसे आले नाहीत आम्हाला असं तुम्ही या ठिकाणी कमेंटमध्ये टाईप करू शकता किंवा नो असं इंग्लिशमध्ये टाईप करू शकतात.
तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहात हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा. तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी ही माहिती थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.